नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 बद्दल लेटेस्ट अपडेट घेऊन आलेले आहे मित्रांनो. बघा, हे परिपत्र कालचे म्हणजे 21/4/2026 चे आहे आणि या आजचा विषय असा आहे की संच मान्यता सन 25 आणि 26 आणि शालांनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत. मित्रांनो, मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीला का विलंब होत आहे याचे 3 मुद्दे सांगितले होते आणि ते म्हणजे संच मान्यता, त्याच्यानंतर समायोजन आणि पतपडताळणी. आणि बघा मित्रांनो, मी तुम्हाला हे सांगितले होते की ह्या भरतीसाठी म्हणजे पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 साठी आपल्याला संच मान्यता कधीची लागणार आहे, तर ती संच मान्यता 25-26 ची लागणार आहे मित्रांनो. म्हणजेच ही एक गुड न्यूज आहे मित्रांनो, की आता संच मान्यता 25-26 नुसार आपल्याला काय करायचं आहे, शिक्षकाचे समायोजन करून घ्यायचे आहे. त्याबद्दल हे परिपत्रक आहे. तर बघू यामध्ये काय सांगितलेलं आहे. उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की संदर्भ क्रमांक 3 व 4 अन्वये संच मान्यता सन 2025-26 आणि शालांनुसार आपल्या शाळेत अतिरिक्त शिक्षक असलेल्या व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे रिक्त व अतिरिक्त पदाची माहिती प्रपत्रक अ, ब मध्ये पूरक कागदपत्रासह सादर करण्याबाबत अवगत करण्यात आलेले आहे. म्हणजे इथे आता किती शिक्षक अतिरिक्त आहे, हे एक आकडा आपल्याला मिळालेला आहे आणि आपण सादर केलेल्या माहिती व संच मान्यतानुसार रिक्त व अतिरिक्त शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे मित्रांनो. म्हणजे आपल्याला आता किती शिक्षक अतिरिक्त झालेला आहे याची यादी आपल्याकडे आहे. सदर यादीबाबत काहीही हरकत असल्यास दिलेल्या वेळानुसार जर काही प्रॉब्लेम असेल तर हरकत नोंदणी करण्यात यावी. म्हणजे जर काही कोणाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नोंद करू शकता. तुमचे कंप्लेंट तुम्ही करू शकता. हरकतीत मुदतीत न आल्यास त्याचा विचार केलेला जाणार नाही आहे. म्हणजे एक इथे तुम्हाला सांगितलेलं आहे, जर या यादीबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे, डाऊट आहे किंवा ऑब्जेक्शन आहे, तर तुम्ही आता ते घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही. तुम्हाला आता जर काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. तरी ज्या शाळांनी अद्यापही पर्यवत माहिती दिलेली नाही आहे, म्हणजे काही शाळांची अजून पण पडताळणी किंवा अतिरिक्त शिक्षकाची जी माहिती आहे ती कंप्लीट होणं बाकी आहे. तर त्या शाळांना उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत रिक्त व अतिरिक्त पदाची माहिती सादर करण्यात यावी. बघा इथं मित्रांनो, म्हणजे उद्याचा हा लास्ट दिवस असणार आहे, की जर अतिरिक्त शिक्षक आहे तर उद्या 11 वाजेपर्यंत सगळ्या शाळांना हे कळवायचं आहे. रिक्त व अतिरिक्त पदाची माहिती सादर न केल्यास भविष्यात अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित संस्था व शाळा जबाबदार राहील याची नोंद घ्यायची आहे. मित्रांनो, उद्या 11 वाजेपर्यंत सगळ्या शाळांनी त्यांच्या शाळेमध्ये रुजू असलेले अतिरिक्त शिक्षक किंवा शिक्षकाची सगळी डिटेल माहिती उद्यापर्यंत पोहोचवायची आहे. म्हणजे समायोजन आपल्याला लवकरात लवकर करता येईल. बघा मित्रांनो, इथे सांगितलेलं आहे की समायोजनाचे वेळापत्रक, त्याच्यानंतर अतिरिक्त कर्मचाऱ्याची यादी आणि रिक्त पदाचे अहवाल, ह्या तिन्ही गोष्टी एकत्रच होणार आहे. म्हणजे ही आपल्यासाठी कुठेतरी गुड न्यूज आहे. म्हणजेच या पत्रानुसार जर उद्या हे प्रोसेस कंप्लीट होत असेल तर लवकरात लवकर समायोजन चालू होईल मित्रांनो. आणि समायोजन झाल्याच्या नंतर लवकरात लवकर आपल्याला जाहिराती पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.